पेठ बदलापूर च्या गावाचं नाव त्यांनी लौकिक केलंय असा खेळाडू करण धुळेला आपण पाहतोय. त्याच्या नावावरती बरेचसे मॅन ऑफ द सिरीज स्पाइक्स आहेत. नेक्स्ट बॉल ओपुल केले, उडवलाय स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. बॉलला फेकून दिलाय सीमा रेषा पार. करण धुळेचा ब्रँड दाखवणारा हा आलाय षटकार 6. क्या बात आहे. जेव्हा बॅटिंग सध्याच्या घडीला चालू आहे, ज्या नावाची डंका होत असते त्याच नावाचं ज्वलंत उदाहरण मैदानाच्या आतमध्ये दिलंय आणि आज करताना त्याच्याच नावाने स्पर्धा पाहायला मिळते. केडी प्रेझेंट्स करंजी धुळे प्रेझेंट्स नगरसेवक चषक 20-25 तरार. नेक्स्ट बॉल हो या 20 कोलो टप्पाचा बॉल होता. अगदी डिफेन्सिव्ह खेळण्याचा प्रयत्न, दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील इझिली कंप्लीट झाली आहे. 2 धाव्याच्या मदतीने धावफलक पोहोचेल 12 या धावसंख्येवरती. 12 ऑन अ बोर्ड. 12 धावा धावफलकावरती 0 पाहायला मिळतात. शेवटचा बॉल अजून उर्वरित आहे. ओव्हर नंबर 3 तुम्हाला पाहायला मिळणार आहे. धमाका ओव्हर, धमाका ऑफर असेल बॅटरसाठी. शुभम पाटील बॉलिंग ट्रॅकवरती आहे. स्ट्रायकिंगला करण धुळे. पावसाचे देखील सर चालू आहे का बाजूला. ओ यावेळी स्लॉट मध्ये होता, त्याला पाठवलंय पार्किंग प्लॉट मध्ये. आज षटक क्रमांक पहिलं यावेळी कंप्लीट झालंय आणि बॉलिंग मार्कवरती ज्याच्या नावाची डंका सातत्याने कल्याण डोंबिवली असेल हो तसे कमलेश पाटील बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज होतोय. ओव्हर नंबर 2. कमलेश पाटीलचा जर विचार केला तर या सीझन मध्ये बरेचसे मॅन ऑफ द सिरीज देखील पटकवलेत आणि करताना लग्न बंधनात देखील अडकलेत. षटक क्रमांक पहिलं 18 धावा कंप्लीट आणि ओव्हर नंबर 2 ऑन गोइंग आहे. कमलेश पाटील बॉलिंग ट्रॅकवरती आहे. पहिला बॉल लेफ्ट आर्म राउंड विकेट. क्या बात आहे. इन स्विंग गिअर बॉल आपल्याला पाहायला मिळतो. बॅटन बॉलचा संपर्क होत नाहीये. चेंज द गेम या नावाने का ओळखलं जातं वडोली बी संघाला, त्याचं ज्वलंत उदाहरण नक्कीच तुम्हाला बऱ्याचशा मोठमोठ्या स्पर्धेमध्ये त्या संघाने दिलंय आणि सध्याच्या घडीला देखील चांगली कामगिरी करतात. कमलेश पाटील बॉलिंग ट्रॅकवरती आहे. ओव्हर नंबर 2. स्ट्रायकिंगला बॅटर आपण पाहतोय रोशन. नेक्स्ट बॉल हाफ ट्रॅक बॉल. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. एक सिंगल स्ट्राइक रोटेट. सिंगलच्या मदतीने धावफलक जम पोहोचेल 19 या धावसंख्येवरती. 2 बॉलचा खेळ कंप्लीट आणि आतापर्यंत फक्त आणि फक्त आपण पाहतो एकच धाव खर्च केली आहे. नेक्स्ट बॉल बॉल तयार. जोरदार पावसाची सुरुवात आणि यावेळेस दांडीगुल त्रिफळा चकित केला यावेळेस बॅटरला. यू मिस आय विल डेफिनेटली हिट. लाखोड तोड गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. काय रफ्तारने गिरफ्तार केलाय करण धुळेला. परतावं लागेल मैदानाच्या बाहेर. महत्वाची विकेट आणि मैदानाच्या आतमध्ये नवीन बॅटर माही महेंद्र धुळे मैदानाच्या आतमध्ये एंटर होतोय. एकोणीस धावा फलकावरती आहे. नाराज आहेत करण धुळे. बॅटिंग करायची होती. चांगले फटके त्याच्या बॅटमधून आल्या होत्या परंतु आता परतावं लागेल मैदानाच्या बाहेर. भरपूर भन्नाट वेगाने तो बॉल ट्रॅव्हल झाला होता. अगदी वेध घेतला सोमचा आणि धावा आपण पाहतोय अगदी टाळा लावण्याचं काम मी तर म्हणेन कमलेश पाटील यांनी केलंय कारण की 3 बॉलमध्ये फक्त आणि फक्त एकच धाव खर्च केली आहे. चांगली गोलंदाजी कमलेश पाटीलची आपण पाहतोय. चेंज द गेम वडोली बी धनराजी मात्रे यांनी पुरस्कृत केलेला संघ आहे. त्यांच्या नावाने हा संघ घेतोय. लेफ्ट आर्म राउंड विकेट. नेक्स्ट बॉल अजून एक हाफ ट्रॅकवर बॉल ऑन साइडला स्क्वेअर लेगच्या दिशेने फटका खेळायचा होता आणि एक सिंगल मिळाली आहे. सिंगलच्या मदतीने धावफलक जम पोहोचेल 20-20 ऑन अ बोर्ड. ओव्हर नंबर 2 ऑन गोइंग आहे. शेवटच्या अजूनही 2 बॉल शिल्लक आहेत. यानंतर तिसरी ओव्हर म्हणजे आपल्याला धमाका ओव्हर पाहायला मिळेल. त्यावेळी संधी असेल टीम जोवेली संघासाठी की 1+1 म्हणजे जितक्या धावा बनतील तितक्या डबल आणि जर विकेट गेली तर तितक्याच धावा तुम्हाला पाहायला मिळतील. एक चांगली संकल्पना. पुल करण्याचा प्रयत्न आज रोशन सुद्धा विचार केला. प्रहार एफर्ट्स
प्रयत्न चालू आहेत परंतु ते फळ मिळत नाहीये. चांगले प्रयत्न आहेत. शेवटचा बॉल आहे. 1 to go. लास्ट बॉल ऑफ द ओव्हर. नेक्स्ट बॉल. उडवलाय स्ट्रेट परंतु इथे पाहावं लागेल ट्रॅव्हल होईल का बॉल. आणि क्या बात आहे. का फिल्डिंग आहे. लाजवाब. फिल्डिंग लाजवाब. स्थिती ऋतिक होती आणि चांगलं यस हवा देखील आपल्याला पाहायला मिळते. यस सेफ आहे आणि एक सिंगल मिल. षटक क्रमांक दुसरा कंप्लीट आणि 22 धावा फक्त धावफलकावरती आहे. षटक क्रमांक तिसरे धमाका ओव्हर आणि पावसाचा देखील धमाका चालू एका बाजूला आणि बॅटिंग करत असताना आता धमाका करावं लागेल टीम जे हनुमान जोवेली संघाला. एका बाजूला महेंद्र धुळे आणि रोशन धुळे. रोशन धुळे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. धुळे कंपनी मैदानाच्या आतमध्ये आहे. बॅटिंग करत असताना प्रहार चढवावे लागतील. जर धावा बनवायच्या असेल तर इथे फायदा घ्यावा लागेल धमाका ओव्हरचा. धमाका ऑफरला पूर्णपणे व्हॅलिड करायचं असेल चांगली बॅटिंग करणं फार गरजेचं आहे. ऋतिक पाटील बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज होतोय. ओव्हर नंबर 3 षटक क्रमांक 3 धमाका ओव्हर चॅलेंज ओव्हर आहे. धमाका ओव्हर. या धमाका ओव्हर मध्ये धमाका होईल का. टीम जे हनुमान जोवेली संघाचा पाहणं गरजेचं आहे. जितक्या धावा तितक्या डबल आणि जर विकेट या ओव्हर मध्ये आली तर तितक्या धावा स्कोर कार्ड वरती ऍड केल्या जातील. ऋतिक पाटील बॉलिंग ट्रॅक वरती आहे. राईट अबाउट द विकेट. पहिला बॉल आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न. शॉर्ट फाईन लेगला बॉल ट्रॅव्हल होतोय. स्टॉप झाला बॉल आणि एक सिंगल मिल. सिंगलच्या मदतीने धावफलक पोहोचेल 23 या धावसंख्येवरती. 23 ऑन अ बोर्ड. महेंद्र धुळे आणि रोशन धुळे जोपर्यंत मैदानात आहेत तोपर्यंत धावा होऊ शकतात. पाऊस देखील आपण पाहतोय बनाट वेगाने पडतोय. आज या स्पर्धेचा पहिला दिवस. नगरसेवक चषक 20-25 ते 13 भव्य दिव्य अग्र नामांकित स्पर्धा. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्याची चर्चा होती ज्या नावाची चर्चा ती स्पर्धा तुमच्या भेटीला आली आहे. ओ यावेळेस देखील आपण पाहतोय स्कूप करण्याचा प्रयत्न होता. एका पायावरती बॅलन्स केलं स्वतःला आणि नंतर स्क्वेअर लेगला आय थिंक खेळण्याचा प्रयत्न होता. मिस टायमिंग स्ट्रोक थोडासा पाहायला मिळतोय. आज या स्पर्धेचा पहिला दिवस ग्रामीण फॉर्मॅटमधील संघ खेळताना पाहायला मिळेल आणि उद्याच्या दिवसामध्ये आपण पाहतोय ओपन हाफ फॉर्मॅटमधील सर्व संघ आपण पाहणार आहोत. पुढचा बॉल यावेळेस आपण पाहतो अलॉंग विथ कार्पेट. एक सिंगल दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न चालू आहे आणि 2 धावा कंप्लीट. धावफलक पोहोचेल तब्बल 26 या धावसंख्येवरती. 26 ऑन अ बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. अजूनही 3 बॉल उर्वरित आहेत. अजून 3 बॉल मध्ये किती धावा बनतील ते देखील पाहणं गरजेचं. धमाका ओव्हर कोणाच्या बाजूने धमाका असेल. ऋतिक पाटील बॉलिंग ट्रॅक वरती आहेत. राइट अबाउट द विकेट. ओ फुल केलाय. क्या बात है. लाजवाब फटका. माही मार रहा है. 6 धावा माहीच्या बॅट मधून हा षटकार आलाय. जर पहिल्या फ्लोर वरती लागला असता तर नक्कीच 6 धावा मिळाल्या असता. 9 नक्कीच मिळाला असतं परंतु 6 धावा आल्यात. थोडीशी हवेची साथ मिळाली असती तर नक्कीच 9 धावा मिळाल्या असत्या. सहकार्यांची डोळे देखील कानमंत्र देतात त्या टीमसाठी. जोवेली संघ संपूर्ण इथे उपस्थित आहेत. धावफलक आपण पाहतोय जाऊन पोचले 32. शेवटच्या अजूनही 2 बॉल उर्वरित आहेत. या ओव्हरमध्ये आतापर्यंत आपण जर पाहिलं तर 10 धावा आल्यात. अजून 2 बॉल शिल्लक आहेत. विकेट थांबून खेळावं लागेल टीम जे हनुमान जोवेली संघासाठी कारण की धमाका ऑफर आहे. ऑन साइडला पुल केलंय. स्क्वेअर लेगच्या दिशेने डीप मध्ये फिल्डर आहे. एक सिंगल मिळालंय. दुसरा धाव्याचा प्रयत्न आहे आणि इथे पाहावं लागेल. हो क्लोज कॉल आहे. क्लोज कॉल आहे. लेट इट बी चेक केलं जाईल. DRS पाहावं लागेल.
टेक्निकल रूम कडे आपण वळतोय. दूध का दूध पाणी का पाणी सॉफ्ट सिग्नल नॉट आउट आहे. मुन्ना सरांनी सांगितलं आहे. पाहावं लागेल. दूध का दूध पाणी का पाणी चेक केलं जाईल. टेन क्रिक संपूर्ण टीम इथे उपस्थित आहेत. कुणालजी मात्रे असतील, धनराजी मात्रे यांची टीम टेन क्रिक लाईव्हचे प्रॉपरायटर आहेत. असंख्य अशा स्पर्धा आहेत ज्यांच्या वतीनं कॅप्चर करण्यात आले. संपूर्ण टेक्निकल टीम टेन क्रिक लाईव्ह वाहिनी. इस नॉट आउट असेल कारण की अंपायर्स कॉल सॉफ्ट सिग्नल आपण पाहतोय. सरांनी नॉट आउट दिला आणि जो साईड कॅमेरा आहे तो ऑफ आहे पावसामुळे. कारण की पाणी ते कॅमेरामध्ये गेलं. टेक्निकल इश्यू आहे कारण की सॉफ्ट सिग्नल देखील अंपायर्सने दिलेला आहे नॉट आउट. चेक देखील केलं. थोडंसं डाऊटफुल होतं परंतु अंपायर्सचे ऑनफिल्ड डिसिजन आहे ते आपण देतोय. हे सहकार्य करणं फार गरजेचं आहे मित्रांनो कारण की पावसाची देखील सुरुवात आहे आणि ते पाणी पावसाचं ते कॅमेरामध्ये आय थिंक गेलेलं आहे. त्यामुळे साईड कॅम बंद आहे काही कारणास्तव. टेक्निकल इश्यू टेक्निकल एरर आहे. त्यामुळे ऑनफिल्ड जे डिसिजन असेल ते तुम्हाला मान्य करावं लागेल. दोन धाब्याच्या मदतीने स्कोर कार्डमध्ये चेंजेस. शेवटचा बॉल आहे. 12 धावा तर या षटकामध्ये आले. धमाका ऑफर धमाका ओव्हर चालू आहे. शेवटचा बॉल महत्वपूर्ण बॉल आहे. ओ यावेळी सॉफ्टेड फटका शेवटच्या बॉल वरती. आय थिंक विकेटचा बदल तुम्हाला पाहायला मिळतोय आणि आता म्हणजे जितक्या धावा होत्या तितक्या धावा मिळतील. म्हणजे आता जेवता जेवता शेवटचा घास खेचून घेतलाय टीम वडवली संघाने. चेंज द गेम का म्हटलं जातं ते शेवटच्या बॉलवरती त्यांनी सांगून दिलंय. आणि आय थिंक 12 धावा होत्या. जर शेवटचा बॉल जरी डॉट गेला असता तरी 24 धावा मिळाल्या असत्या. परंतु या 12 धावा मी तर म्हणेन डेन दिली की काय देवाला. महेंद्र डोळे थोडीशी चुकी केली. 12 धावा मी तर म्हणेन या घालवल्या. प्रेम देखील नाराज आहे. सगळे नाराज आहेत. चौतीस धावा फलकावरती आहे. 34 ऑन अ बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट्स. 3 ओव्हर आपण पाहतोय कंप्लीट झालेत आणि धमाका ओव्हर आखिरी जिंकला मी तर म्हणेन टीम वडोली संघाने. 34 झालेत 34. शेवटची अजूनही 12 बॉल शिल्लक आहेत. 12 बॉल मध्ये किती धावा बनतील. कमलेश पाटील बॉलिंग मार्कवरती आहे. वैय सौदागर मैदानाच्या आतमध्ये कमलेश पाणी साठले त्यामुळे आउट स्टॉप होतोय. विवेक गायकवाड न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर होतोय. इना नंबर 4 वरती विवेक गायकवाडला आपण पाहतोय. स्ट्राईक इनला बॅटर. 35 धावा फलकावरती आहेत. 35 ऑन अ बोर्ड. ओव्हर नंबर 4 षटक क्रमांक 4 प्रगतीपथावरती आहे. जानमन जोवेली दुसऱ्या बाजूला चेंज द गेम वडोली बी हा संघ खेळतोय. ओव्हर द कव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता. ऑन अ टोज स्ट्राईक यावेळी आपण पाहतोय स्वतःकडे ठेवण्याचं काम केलं रोशनने. एक सिंगल आणि या सिंगलच्या मदतीनं ताफरजम पोहोचेल 36 या धावसंख्येवरती. थोडंसं लो स्कोरिंग मॅचच्या दिशेने वळताना पाहायला मिळते. धावा बनवायचे असेल एक सन्मानजनक स्कोरवरती जाऊन पोचायचं असेल धावा येणं फार गरजेचं आहे. ऑन साईडला पूल केलाय आणि यावेळी सल्ला 1 बाउन्स सीमारेषा पार ठोकला रोशननी. हा चौकार 4 बॅटर कव्हर. चौकार आला आणि चौकाराच्या मदतीने मी तर म्हणेन थोडंसं का होईना संजीवनी देण्याचं काम केलंय या स्कोर कार्डला. धावफलक पोहोचलाय 40 ऑन अ बोर्ड. 40 धावा धावफलकावरती आहेत. उर्वरित अजूनही 3 बॉलचा खेळ बाकी आहे. 40 ऑन अ बोर्ड. शेवटचे अजूनही 3 बॉल बाकी आहेत.
यावेळेस पार्टिसिपेटिंग एज एक सिंगल, दुसरा धावेचा कॉल आहे आणि यस दुसरी धाव देखील मिळाली कम्प्लिटली. 2 धावेच्या मदतीने धावफलक पोहोचेल 42. 42 ऑन अ बोर्ड. शेवटचे अजूनही 2 बॉल शिल्लक आहेत आणि 42 धावफलकावरती आहेत. 42 ऑन अ बोर्ड. बोलते या नेक्स्ट बॉल. ओ यावेळी सबमिट डिलिव्हरी टप्पा पडल्यानंतर खाली राहिलेला बॉल आणि स्ट्रिक्सचा चेंडू विसावतोय. टॉट बॉलची सांगता होत असताना शेवटचा बॉल अजून उर्वरित आहे या षटकामधील. केडी प्रेसिडेंट्स नगरसेवक चषक 2025 चे तरार पहिल्या फेरीतील शेवटचा सामना तुम्हाला पाहायला मिळतो. एका बाजूला विजय हनुमान जोवेले आणि त्यासमोर फाईट करत असताना चेंज द गेम वडोली बिया सगळं खेळतोय. शेवटचा बॉल यावेळीस ओव्हर द कव्हर स्कॅप मध्ये खेळायचा होता परंतु अलॉंग विथ कार्पेट बॉल स्टॉप झाला. स्कीट थोडंसं आलं कारण की पाणी देखील भरपूर आहे. त्यामुळे एका धावेच्या मदतीने धावफलक पोहोचेल 43. 43 ऑन अ बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट्स. आणि रोशनचा जर आतापर्यंत विचार केला अगदी ॲव्हरेज स्कोरवर खेळतोय कारण की 9 बॉल त्यांनी फेस केलेत आणि आतापर्यंत 10 धावा त्याच्या बॅटमधून आल्यात. चार षटक आपण मात्र कंप्लीट झालेले आहेत. 43 धावा फलकावरती आहेत. लॉस ऑफ 2 विकेट्स. 2 विकेट्सच्या मोबदल्यामध्ये 43 धावा धावफलकावरती आहेत. अजूनही शेवटचे 6 बॉल उर्वरित आहेत. या 6 बॉलमध्ये किती धावा बनतील ते देखील पाहणं गरजेचं आहे. चला स्पीडअप करा वडोली टीम. वेळ घेऊ नका प्लीज. इस बॉलिंग मार्कवरती आर्यन. येस पाऊस देखील थोडासा थांबलाय. बॅटरसाठी थोडीशी संधी असेल. ओ यावेळी सॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता आणि परत धाव लागेल मैदानाच्या बाहेर. उंगली उपर बॅटची लिडिंग एज कॉम्पियनच्या स्वरूपात 1 मोर विकेट डाऊन. अजून एक धक्का लागत असताना टीम जानमान जोवेली संघाला. अजय धुळे मैदानाच्या आतमध्ये एंटर होतात. हार्ड हिटर बॅटर म्हणून ज्याची ओळख आहे आणि त्याच प्रकारची बॅटिंग करणं आता फार गरजेचे आहेत कारण की शेवटचे 5 बॉल अजून उर्वरित आहेत. विवेक ॲकवर्ड आणि स्ट्राईक एंडला सध्याच्या गडीला अजय धुळेला आपण पाहत आहे. ने बॅटर शेवटचे 5 बॉल. आर्यन बॉलिंग मार्कवरती आहे. हो क्या बात आहे. तेच तर भन्नाट वेग आहे. फार वेगाने बॉल आपल्याला पाहायला मिळाला. पाहायला अगदी बॉल इथे आदळला आणि मुंडा सर सांगत असे यस लेग बायच्या स्वरूपात एक सिंगल मीडिया. दोन्ही अंपायर्स आज पाहतो आपण भरपूर मेहनत ते देखील करतात. त्यांचं देखील नाव घेतलं गेलं पाहिजे. उल्लेख झाला पाहिजे. भरपूर मेहनत ते देखील करतात. महाराष्ट्राची एवन जोडी अंपायर्सच्या माध्यमातून भरपूर मोठमोठ्या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतात. असे दोन्ही लाभलेले आम्हाला या स्पर्धेला पंच मुन्ना पठाण सर असतील अजय पवार सर असतील दोघांचे विशेष आम्ही कौतुक करू. बॉल होती पुन्हा एकदा नेक्स्ट बॉल. राईट अराउंड विकेट फुल केलंय. ऑन साईडला फटका चांगला पाहायला मिळतोय आणि फिल्डर आहेत परंतु बनतील फक्त आणि फक्त प्रेक्षक. बॉल चालला बॉर्डर लाईनच्या बाहेर. फुल पॉवरफुल पॉवर पॅक्ड हिटिंग आलेला स्ट्रोक षटकार. हाफ सेंचुरी टीम जानमान जोवेली संघाची कंप्लीट झाली आहे. तब्बल 50 धावा त्या फलकावरती लागले गेलेत. लॉस ऑफ 3 विकेट्स. 3 विकेटच्या मोबदल्यामध्ये तब्बल 50 धावा आहेत. उर्वरित अजूनही 3 बॉलचा खेळ बाकी आहे. शांतता संयमीचा खेळ चालू मैदानाच्या आतमध्ये कारण की धावा आपण पाहतोय फक्त 50 आहेत परंतु बॉलिंग फार चांगली आहे टीमच्या हनुमान जोवेली संघाची. हो लफ केलंय
आणि आता सांगून दिलंय हम भी किसी से कम नहीं आणि ठोकलेला A1 क्वालिटीचा विवेक गायकवाडचा ब्रँड दाखवणारा हा षटकार. क्या बात आहे, लाजवाब. आणि सांगून दिलंय हम भी किसी से कम नहीं. दमखम दाखवलंय मैदानाच्या आतमध्ये विवेक गायकवाड. चार बॉलचा खेळ कंप्लीट आहे. शेवटचे 2 बॉल उर्वरित आहेत. स्कोर तर आता आलाय कारण की 56 धावा अब तक 56 56 ऑन बोर्ड. 56 धावा फलकावरती आहेत. लॉस ऑफ 3 विकेट. शेवटचे 2 बॉल आहेत. काय घडेल या मॅच मध्ये पाहणं गरजेचं राहील. 56 धावा फलकावरती आहेत. शेवटचे 2 बॉल. पुढचा बॉल यावेळेस आपण पाहतो इथे आलेला हा डॉट बॉल आणि शेवटचा बॉल आता उर्वरित आहे. लास्ट बॉल ऑफ द इनिंग. शेवटचा बॉल. लास्ट बॉल ऑफ द ओव्हर. लास्ट बॉल ऑफ द इनिंग. पहिल्या सत्रातील शेवटचा बॉल. बॉल यार्ड. राईट ऑफ द विकेट. ओ आठव्या बॅटने स्ट्रेट पुल केलाय. फिल्डर आहेत आणि त्याच्या आवाक्याच्या बाहेर 1 बाउन्स सीमा पार. शेवट गोड करणारा आज चौकार आलाय आणि चौकारच्या मदतीने दाफलजम पोहोचले तब्बल 60 या धावसंख्येवरती आणि 61 धावांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये आहे. दुसऱ्या सत्रामध्ये येणारे 30 बॉल आणि 61 धावांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला नक्कीच पाहायला मिळेल. बॅटिंग करत असताना दुसऱ्या सत्रामध्ये आता गरज आहे टीम चेंज द गेम वडोली बीच संघाला. येणारे 30 बॉल आणि 61 धावांची आवश्यकता आहे. आणि दुसऱ्या मॅच मध्ये आपण जर पाहिलं तर 61 धावांचं टार्गेट होतं. त्या 61 धावा करून दिल्या नव्हत्या टीम कडाव संघाने. वाडेकर या संघाला एक बलाढ्य संघ होता वाडेकर संघ, त्याला देखील 61 धावा झाल्या नव्हत्या कारण की समोर देखील आपण पाहतोय कडाव सारखी चांगली गोलंदाजी. बॉलिंग अटॅक फार चांगला होता आणि त्याचप्रमाणे बॉलिंग अटॅक सध्याच्या घडीला जानवन जोवेली संघाचा देखील पाहायला मिळतोय. त्या 61 धावा देखील फार डिफिकल्ट असेल बॅटिंग करत असताना टीम चेंज द गेम वडोली बीच संघासाठी. कडील या मॅच मध्ये पाहणं गरजेचं राहील आणि या 61 धावा चेस होतील का डिफेंड होतील ते ऐकण्यासाठी पुन्हा एकदा मी मायक्रोफोन वरती इन्व्हाइट करतो आमचे साथी समालोचक आणि ज्यांचा आवाज तुम्हाला सातत्याने मोठमोठ्या स्पर्धेमध्ये ऐकायला मिळत असतो. कल्याण डोंबिवलीचा एक गोड आवाज रोशनजी संते सरांची ते ओट्यू कॉम्बॉक्स. थँक्यू सो मच. धन्यवाद.
थँक्यू सो मच अनुजजी मोरे यांचा आवाज आपण ऐकला आणि धाव बनवले 60 आणि 61 धावांचं टार्गेट सेट केलेलं आहे. जय हनुमान क्रिकेट संघ जोविली या टीमने चेंज द गेम वडवली बी या टीम समोर टार्गेट 61 धावांचं आहे. ऋतिक पाटील आणि कमलेश पाटील ही जोडी दाखल होती आहे चेंज द गेम वडवली बी या टीमच्या माध्यमातून. गोलंदाजी मार्कवरती विवेक गायकवाड आणि स्ट्राइक इनला फलंदाज ऋतिक पाटील. पहिला चेंडू ऑन साइडला बिगिट पाठवलाय सीमारेषेच्या बाहेर आणि पहिले चेंडूवरती 9वा येतोय. 4थ्या फ्लोअरला हा चेंडू जाऊन हिट झालाय आणि आम्ही चर्चा करत होतो प्रेम धुळे आणि या आधीच्या मॅच मध्ये की 4थ्या फ्लोअरला जर चेंडू लागला तर किती धावा असतील, परंतु 9 धावा आहेत. पहिल्या चेंडूवरती 9वा येतोय ऋतिक पाटीलच्या बॅटमधून. मिस टायमिंग आहे, झेलची शक्यता असेल, क्षेत्ररक्षक जज करतायत, डाईव्ह लगावून झेल घेण्याचा प्रयत्न असफल राहिलाय. डाईव्ह लगावली होती, चेंडू सापडत नाहीये आणि अभय चौधरी येत आहे चेंडूवरती. मिल्टी लेकुनिया 4 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. डाईव्ह लगावली होती आणि आय थिंक दुखापत होती आहे खेळाडूला, फिल्डरला दुखापत झाली आय थिंक. रोहन होते. रोहनने 100% एफर्ट दिले होते. यस, फिल्डिंगला ते गेलेले आहेत रोहन. धावसंख्या 10. दमदार सुरुवात झाली आहे. या सामन्यामधून जो संघ जिंकेल तो संघ फाईट करेल. साहिल 11 खडे गोलवली या टीम समोर सलग 2 सामने जिंकलेत. शिवशक्ती कडाव या टीमने, तो संघ देखील वाट पाहतोय की त्यांच्या समोर कोणता संघ येईल. ड्राइव्ह करताय, डीप मध्ये फिल्डर आहेत उपस्थित. प्रेम धुळे फार वेगाने येत आहेत. एकाच ऍक्शन मध्ये हा चेंडू फील्ड केलाय. मिळते फक्त आणि फक्त एकच धाव. धावसंख्या 1 ने पुढे जाईल 11. सुरुवात खूप चांगली झाली या मॅच मध्ये. 61 धावा बनवायच्या आहेत. पहिला 9 आहे त्यामुळे धावा असतील 14. फ्लॅंग स्टार्ट केलाय. स्वप्नवत सुरुवात केली आहे या मॅच मध्ये. चेंज द गेम वडवली बी या टीमने. विवेक गायकवाड गोलंदाजी मार्कवरती. कमलेश पाटील स्ट्राइक इनला आहेत. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. लाईन पाहावी लागेल. लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा येतोय. मिळते अवांतर धाव. 700 ते 800 प्रेक्षक यूट्यूबच्या माध्यमातून घर बसल्या या सामन्याचा आनंद घेत आहेत. चेंज द गेम वडवली बी संघ इन ऍक्शन मध्ये आहे. त्यांच्या समोर आपण पाहतोय
जोविली संघ यजमान विपक्ष पाहुणे करंधुळे यांचा संघ आपण पाहतो जोविली. दुसऱ्या बाजूला विशाल पाटील यांचा संघ आहे. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. क्रिकेट मधला सेफ फटका, क्रिकेट मधला देखना फटका, षटकार येतोय कमलेश पाटीलच्या बॅट मधून. फुल टॉस चेंडू होता. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न आणि त्याच्यावरती मिळते फक्त आणि फक्त एकच धाव. धावसंख्या 1ने पुढे जाईल. 22 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक पहिल्या सुरू आहे आणि पहिल्या षटकामध्ये आक्रमण देखील सुरू आहे. ऋतिक पाटील आणि कमलेश पाटील लेफ्ट राइट कॉम्बिनेशन आहे आणि चांगली फलंदाजी. 61 धाव बनवायचे आहेत 5 षटकांमध्ये. चेंज द गेम वडवली बी या टीमसाठी हे मैदान नेहमीच लकी आहे. त्यांना फाईट करतो जोविली संघ. गतीमध्ये परिवर्तन, फिंगर रोल केले, लेग ब्रेका चेंडू आपण पाहिला आणि आले हा डॉट बॉल. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 22. 24 चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी 39 धावांची अजूनही गरज आहे. चेंज द गेम वडवली बी या टीमला. प्रेम येत आहेत नवीन गोलंदाज. चोवीस चेंडू आणि 39 धावा अजूनही बनवायच्या आहेत. प्रेम येतोय. एक अनोखी शैली आहे, वेगळी ॲक्शन आहे प्रेम धुळे यांची चेंडू रिलीज करण्याची. आणि अतिरिक्त बाउन्स आपण पाहिलाय. आलाय हा डॉट बॉल. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. मिस्टायमिंग स्ट्रोक आहे. मिळते एकच धाव चेंडूवरती. नक्कीच लेग बायच्या स्वरूपात. धावसंख्या 1ने पुढे जाईल. 23. कमलेश पाटील आणि ऋतिक पाटीलने सुरुवात खूप चांगली करून दिली आहे. जी सुरुवात अपेक्षित होती चेंज द गेम वडवली बी या टीमला ती सुरुवात झाली आहे. या मॅच मध्ये 61 धावांचा पाठलाग करताना आपण पाहतोय वडवली बी संघ. गतीमध्ये परिवर्तन केलंय. पुन्हा एकदा बिग हिट करण्याचा प्रयत्न आलाय हा डॉट बॉल. 10 क्रिकच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे. या सीझन मध्ये नक्कीच याच ग्राउंडवरती टेनिस बॉल क्रिकेटची एक स्पर्धा झाली होती, स्वर्गीय केशव म्हात्रे स्मृती चषक. आणि या स्पर्धेचा चॅम्पियन संघ इन ॲक्शन मध्ये आहे चेंज द गेम वडवली बी. शुभम पाटीलने ती स्पर्धा अक्षरशः गाजवली होती. मॅन ऑफ द सिरीज ठरला होता. त्या स्पर्धेमध्ये रोख रक्कम 1 लाख रुपयांचं पारितोषिक जिंकलं होतं याच वडवली बी या टीमने. मी ज्या गोष्टीचा उल्लेख केला की हे मैदान लकी आहे वडवली बी या टीमसाठी. धनराज म्हात्रे पुरस्कृत वडवली बी संघ खेळला होता. पुन्हा एकदा बॅटची कडा आहे. आतली कडा आपण पाहिली आणि विकेट किपर अजयच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावलाय. येतोय डॉट बॉल. धावसंख्या धावफलकावरती 24. प्रेमने चांगली गोलंदाजी केली कारण की पहिल्या षटकामध्ये तब्बल 22 धावा खर्च केल्या होत्या आणि त्यानंतर या षटकामध्ये चांगली गोलंदाजी. कमबॅक करतोय प्रेम. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळतात. चेंडू व्यवस्थित बॅटवरती येत नाहीये. स्वतः विकेट किपर जात आहेत अजय धुळे आणि तोपर्यंत मिळते एकच धाव चेंडूवरती. ऋतिक पाटील आणि कमलेश पाटीलला शांत ठेवलंय या षटकामध्ये. प्रेम धुळे अपकमिंग रायझिंग स्टार हा खेळाडू आहे. जेन्युइन ऑलराउंडर आहे प्रेम धुळे. क्या बात आहे. अतिरिक्त बाउन्स आणि पूर्णपणे बीट केल्या चेंडूवरती कमलेश पाटीलला. येतोय डॉट बॉल. अवघ्या 3 धावेंचं
षटक हाताळलंय प्रेम धुळे यांनी आणि या मॅच मध्ये कमबॅक करून दिलंय जय हनुमान जोविली या टीमला. चेंडू शिल्लक आहेत 18, धावा बनवायचे त्या मॅच मध्ये 36 आणि आता मात्र धमाका ओव्हर. हे तिसरं षटक. जर या षटकामध्ये धावा बनवल्या विकेट गमावली नाही तर त्या धावा डबल काउंट होतील आणि जर धावा बनवल्या आणि विकेट गमावली तर जेवढ्या धावा तुम्ही बनवता तेवढ्याच धावा काउंट होतील. ही वेगळी संकल्पना आहे या स्पर्धेमध्ये. 9वा देखील आहे. आतापर्यंत 3 खेळाडू ठरलेत ज्यांनी 9वा लगावलाय या स्पर्धेमध्ये. त्यामध्ये ऋतिक पाटीलने या इनिंगच्या पहिल्या चेंडूवरती नक्कीच 9वा ठोकलाय. सर्वाधिक लांब षटकार त्यांनी लगावलाय कारण की 4थ्या फ्लोअरवरती जाऊन चेंडू आदळला होता. अभय चौधरी येत आहेत. खऱ्या अर्थाने सुप्रसिद्ध मेकअप आर्टिस्ट देखील आहेत अभय चौधरी. 18 चेंडू बनवायच्या धावा 36 या मॅच मध्ये. ऋतिक पाटील धमाका ओव्हर ला सुरुवात होतीये आणि अभयच्या हातामध्ये हा चेंडू सोपवलाय राईट आर्म ओव्हर द विकेटने. परफेक्ट यॉर्कर हा चेंडू आहे. ड्राईव्ह करतायत विवेक गायकवाड. स्किड होत आहेत कारण की पावसाळी क्रिकेट आहे त्यामुळे हे चित्र तुम्हाला पाहायला मिळेल. नक्कीच दुसऱ्या चेंडूवरती या इनिंगच्या आपण पाहिलं दुखापत झाली आमचे रोहन यांना. अभय पुन्हा एकदा फुल टॉस चेंडू आहे. स्लाइस करतायत. फार वेगाने चेंडू ट्रॅव्हल होतोय बाउंड्री लाईनच्या दिशेने. सीमा रेषेच्या बाहेर हा येतोय चौकार कमलेश पाटीलच्या बॅटमधून. धावसंख्या आहे 30. अर्धा पल्ला पूर्ण केले. अजून 31 धाव बनवायचे आहेत या मॅच मध्ये. 16 चेंडू शिल्लक. 16 चेंडू आणि बनवायचे धावा 31. सामना जिंकण्यासाठी कमलेश पाटील आणि ऋतिक पाटीलने 30 धावांची पार्टनरशिप बनवली आहे या मॅच मध्ये. परफेक्ट यॉर्कर हा चेंडू आहे. बॅटच्या आतली कडा लागली आहे आणि विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावलाय. येतो डॉट बॉल. चांगली गोलंदाजी अभय चौधरी करतायत. यंग टॅलेंटेड गोलंदाज आहे अभय चौधरी. करण धुळे यांनी विश्वास दाखवलाय अभय चौधरी वरती या धमाका ओव्हर मध्ये. क्या बात आहे चांगली गोलंदाजी आणि आलाय हा डॉट बॉल. चार चेंडू फेकलेत या षटकामध्ये आतापर्यंत अभयने आणि आतापर्यंत 5च धावा आल्यात. अजूनही 31 बनवायचे आहेत. चेंडू शिल्लक 14. हाय व्होल्टेज मॅच आपण पाहतो. यजमान विपक्ष पाहुणे हा सामना सुरू आहे कारण की करण धुळे यांचा संघ इन ऍक्शन मध्ये आहे. दुसऱ्या बाजूला विशाल पाटील यांचा संघ आपण पाहतोय. चेंज द गेम वडवली बी. आता मात्र विकेट किपर बीट झाले. धावबाची संधी काय घडलंय परंतु एकच धाव मिळते या चेंडूवरती. एकच धाव मिळते. भरपूर पाऊस सुरू आहे आणि पंच काहीतरी इशारा करतायत. पुन्हा पठाण सरांचा इशारा येतो. 22च्या स्वरूपात एक धाव ऍड होईल स्कोर कार्ड मध्ये कारण की प्रत्येक धावेला फार मोठी किंमत आहे. मॅन ऑफ द सिरीज साठी 3000 रुपये कॅश प्राइज आहे. उत्कृष्ट गोलंदाज साठी 1000 रुपये कॅश प्राइज आहे. त्यामुळे प्रत्येक धाव प्रत्येक विकेट नक्कीच फार महत्वाचा आहे. मॅन ऑफ द सिरीज साठी उत्कृष्ट फलंदाज साठी 13 चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी अजूनही बनवायच्या धावा 30 या मॅच मध्ये. धमाका ओव्हर सुरू आहे. आतापर्यंत 6 धावा खर्च करतोय गोलंदाज अभय चौधरी. ऋतिक पाटील डेट चेंडू घोषित करतायत.
काय गोलंदाजी होते. प्रेम धुळे असतील, अभय चौधरी असतील, इम्प्रेस केलंय. फुलटॉस चेंडू होता, मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट करू शकले नाहीयेत. या षटकामध्ये आल्या धावा 6 आणि प्लस धावा देखील होतील 6. एकूण धावसंख्या आपण पाहू शकाल 3 षटकांच्या समाप्तीनंतर प्लस 6 करून होतील धावा 37. 12 चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी 24 धावांची अजूनही गरज. जी चूक केली होती पहिल्या इनिंग मध्ये आय थिंक महेंद्रने ती चूक केली नाहीये ऋतिक पाटीलने. त्यामुळे 6 धावा प्लस होतील या स्कोर कार्ड मध्ये. 12 चेंडू शिल्लक आहे, जिंकण्यासाठी 24 धावांची गरज या मॅच मध्ये. करण धुळे येतोय, बदलापूरचा वंडर बॉय, नगरसेवक चषकाचा प्रमुख आयोजक, वन मॅन शो, वन मॅन आर्मी. करण धुळे येतोय गोलंदाजी मार्क वरती. 12 चेंडू बनवायचे, धावा 24. व्हाईट बॉलचा इशारा येतोय मुन्ना पठाण सरांच्या माध्यमातून. पहिला चेंडू आलाय, व्हाईट बॉल. मुसळधार पाऊस सुरू आहे आणि या मुसळधार पावसामध्ये नगरसेवक चषक देखील सुरू आहे. भरपूर संख्येने प्रेक्षक देखील ऑनलाईन या सामन्याचा आनंद घेत आहेत. 12 चेंडू शिल्लक, 23 ची गरज या मॅच मध्ये. ड्राईव्ह करतायत क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये, लॉंग ऑनला. एक धाव झाली पूर्ण आणि दुसरी धाव देखील पूर्ण होते. गुड रनिंग बिटवीन द विकेट. मिल्टीला चेंडूवरती एकूण 2 धावा. सर्वोत्तम क्षेत्ररक्षक सुधीर धुळे येत आहेत बॅकअप साठी. धावसंख्या 2 ने पुढे जाईल. 40 धावा, जिंकण्यासाठी 21 ची गरज आहे. चेंडू शिल्लक 11. हे षटक फार महत्वाचं असेल. हे षटक या सामन्याचं प्रतिबिंब असेल, कारण की जर हे षटक इकॉनॉमिकल राहिलं तर या मॅच मध्ये कमबॅक होईल. जय हनुमान जोविल या टीमचा. परफेक्ट यॉर्कर, परफेक्ट यॉर्कर हा चेंडू आहे. पुन्हा एकदा शांत ठेवलाय याही चेंडूवरती करण धुळे यांनी. मिळते फक्त आणि फक्त एकच धाव आणि धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 41-41. 10 चेंडू शिल्लक, जिंकण्यासाठी बनवायच्या धावा 20. 10 चेंडू कंपल्सरी 20 धावांची गरज आहे, कारण की कंपल्सरी चेसिंग हा नियम आहे या नगरसेवक चषकाचा. पहिल्या क्रमांकासाठी 1 लाख रुपयांचं पारितोषिक. हाफ ट्रॅकर, शॉर्ट टर्म पूल पाठवलाय मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर आणि या इनिंग मधील हा दुसरा 9वा येतोय ऋतिक पाटीलच्या बॅट मधून. दोन 90 लगावलेत या इनिंग मध्ये ऋतिक पाटीलने. हाफ ट्रॅकर आणि त्याच्यावरती हा षटकार आलाय. ऋतिक पाटील रन मशीन. ऑन साइड ला पूल केलाय पुन्हा एकदा. शॉर्ट टर्म पूल, पूल अँड पॉवरफुल, सक्सेसफुल, ब्युटिफुल, वंडरफुल षटकार. अप्रतिम बॅटिंग, आउटस्टँडिंग बॅटिंग सुरू आहे. धावसंख्या आपण पाहू शकाल धावफलकावरती 56. अब तक 56 धावसंख्या. जिंकण्यासाठी अवघ्या 5 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. लाईन पाहावी लागेल, लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा येतो. व्हाईट बॉल. अवघ्या 4 धावांची गरज आहे. रायगड प्रीमियर लीग देखील पहिलं सीझन आहे रबर बॉल क्रिकेटचं आणि त्या रायगड प्रीमियर लीग मध्ये ॲज अ आयकॉन खेळणार आहे ऋतिक पाटील. स्वर्गीय धोंडू शेठ वास्कर धुतुम कुंडेवाहाल या टीम मध्ये त्याची निवड झालेली आहे ॲज अ आयकॉन म्हणून. आणि माझी निवड आयकॉन म्हणून का झाली आहे याचं प्रात्यक्षिक उदाहरण दाखवतोय. अप्रतिम बॅटिंग सध्या सुरू आहे ऋतिक पाटीलची. लेग बायच्या स्वरूपात एकदा मिळते. धावसंख्या 1 ने पुढे जाईल.
58 जिंकण्यासाठी अवघ्या 3 धावांची गरज आहे. 7 चेंडू शिल्लक. बनवायच्या धावा 3 या मॅच मध्ये. कमलेश पाटील 59 धावांची पार्टनरशिप बनवली आहे या मॅच मध्ये आणि या षटकामध्ये आले तब्बल 22 धावा. 6 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी अवघ्या 2 धावांची गरज आहे. 6 चेंडू आणि बनवायच्या धावा 2 या मॅच मध्ये. चेंज द गेम वडवली बी या टीमला विनंती असेल. साहिल 11 खडे गोलवली या टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी या. नेक्स्ट मॅच साहिल 11 खडे गोलवली आणि जो संघ जिंकेल त्या 2 संघांमध्ये 6 चेंडू बनवायच्या धावा 2 या मॅच मध्ये. कमलेश पाटील आणि ऋतिक पाटीलने नाबाद 59 धावांची पार्टनरशिप बनवली आहे आणि विजयाच्या समीप आपण पाहू शकाल चेंज द गेम वडवली बी या संघाला. दोन धावांची गरज. हाफ ट्रॅकर ऑन द टॉस खेळतायत आणि सीमारेषेच्या बाहेर हा येतोय चौकार. विजयाचा चौकार येतोय कमलेश पाटीलच्या बॅट मधून आणि सामना होतोय फिनिश आणि सामना जिंकलेला आहे चेंज द गेम वडवली बी या टीमने. अभिनंदन वडवली बी या संघाचं. हार्ड लक जोविली संघ आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच तर या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आहे ज्याने अष्टपैलू कामगिरी केली या मॅच मध्ये ऋतिक पाटील, ज्याने बनवले 31 धावा नाबाद. पहिल्या इनिंग मध्ये एक विकेट देखील घेतलाय आणि ऋतिक पाटील आहेत मॅन ऑफ द मॅच. कौशल गुरव यांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते आपण देऊया मॅन ऑफ द मॅच ऋतिक पाटीलला. आणि दोन्ही संघटक आपण देखील या टॉस साठी. साहिल 11 खडे गोलवली आणि चेंज द गेम वडवली बी या 2 टीम मध्ये हा सामना असेल. प्रत्येक सामना 5 षटकांचा आहे. खडे गोलवली या टीमचे कॅप्टन टॉस साठी या. 5 षटकांचा सामना असेल. टॉस साठी यायचं आहे विनंती असेल. खडे गोलवली या टीमचे कॅप्टन रोहित. समीर कॅप्टनला पाठवा आपण टॉस साठी. मोरेश्वर कॅप्टन आपण या. मोरेश्वर कॅप्टन खडे गोलवली या टीमचे कॅप्टन रोहित या आपण या. मोरेश्वर या आपण. चेंज द गेम वडवली बी आणि साहिल 11 खडे गोलवली या 2 टीम मध्ये सामना असेल. सामना 5 षटकांचा असेल. प्रत्येक सामना 5 षटकांचा आहे. एक चांगली संकल्पना आहे करण धुळे यांची. या रोहित आपण. आणि अभय चौधरी यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूया. सुप्रसिद्ध मेकअप आर्टिस्ट आहेत. त्यांचं इंस्टाग्रामवरती ऑफिशियल पेज आहे, त्याला नक्कीच तुम्ही फॉलो करा. मुन्ना पठाण सरांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय.
टॉस जिंकला रोहित खडे गोलवली या टीमने आणि क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. साहिल 11 खडे गोलवली आणि त्यांना फाईट करणार आहे चेन द गेम वडवली बी. या दोन टीम मध्ये हा सामना नक्कीच असणार आहे. 5 षटकांचा सामना आणि सामना जसा सुरू होईल या ऐकूया आपण मायक्रोफोनवरती इन्व्हाइट करतोय आमचे साथी समालोचक व्हॉइस ऑफ शिरगाव, व्हॉइस ऑफ बदलापूर, अत्यंत टॅलेंटेड समालोचक, अत्यंत गुणवान समालोचक अनुजजी मोरे यांचा आवाज आपण ऐकूया खेळाच्या या पहिल्या सत्रामध्ये. थँक्यू सो मच रोशनजी संदेश सर यांचा आवाज आपण ऐकत होतात खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये. आणि पुरुष एकदा आपण वळतो मॅचच्या दिशेने, स्पर्धेच्या दिशेने. मॅच ओ टू ग्राउंड पुरुष एकदा घेऊन जातोय मैदानाच्या आतमध्ये. केडी प्रेझेंट्स नगरसेवक चषक 2025 थरार पर्व पहिलं तुम्हाला नक्कीच पाहायला मिळतं. आणि यूट्यूबच्या माध्यमातून जमलेले सर्व प्रेक्षकांचं पुनश्च एकदा या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत करतोय. संध्याकाळच्या सत्राला सुरुवात झाली आणि त्याने महत्त्वाचे मॅचेस तुम्हाला नक्कीच पाहायला मिळतील. चालू असलेले ऑन गोईंग मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. एका बाजूला फाईट करत असताना साई 11 खडे गोलुलिया संघ आणि त्याच्या विरोधात फाईट करत असताना चेंज द गेम वडवली बी हा संघ पाहायला मिळेल. एका बाजूला आपण जर विचार केला तर संचितजी म्हात्रे यांनी पुरस्कृत केलेला संघ खडे गोलुली, तर दुसऱ्या बाजूला धनराजजी म्हात्रे यांनी पुरस्कृत केलेला चेंज द गेम वडवली बी हा संघ तुम्हाला पाहायला मिळतोय. ऋतिक पाटील आणि कमलेश पाटील ही जोडी मैदानाच्या आतमध्ये, दोन्ही पाठर मैदानाच्या आतमध्ये जरूर हे संपूर्ण आपण बघा. आमची 10 क्रिक लाईव्ह वाहिनी तुम्हाला नक्कीच पाहायला मिळते. अगदी 7 समुद्र पार जिनी ही स्पर्धा नेऊन ठेवली आहे. गुड क्वालिटी, गुड क्लॅरिटी त्यांचं ब्रीथ वाक्य, त्याच्यावरती सातत्याने असलेली संपूर्ण टीम. अर्थातच कुणालजी म्हात्रे असतील, धनराजजी म्हात्रे, 10 क्रिक लाईव्ह आणि आमचे गणेश वारगडे ऑन स्क्रीन तुम्ही पाहतायत. मॅन फ्रॉम चंगळ्या. चला या मॅचला सुरुवात होईल. चला थोडंसं स्पीडअप करा, दोन्ही टीम्स वेळ घेऊ नका. एका बाजूला आपण पाहतोय ऋतिक पाटील, कमलेश पाटील आणि बॉलिंग मार्कवरती रब्बर का गब्बर रोहित बालेराव मैदानाच्या आतमध्ये किडनी बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज होतोय. इस मॅचला होते सुरुवात, महत्वपूर्ण मॅच. दोन्ही टीमला दिव्या लाख लाख शुभेच्छा. विश ऑल द बेस्ट बोथ द टीम.
शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट, लेट्स प्ले. ग्रीन सिग्नल अंपाच्या माध्यमातून पहिला बॉल पुल करण्याचा प्रयत्न होता, अगदी स्ट्रेट उडवण्याचा प्रयत्न होता. दुसरा धावाचा प्रयत्न आणि यस, यावेळेस 2 धावा कंप्लीट होतात. क्या बात आहे. चित्ताच्या वेगानं आणि हरिणाईंच्या चप्पळ आईनी या 2 धावा कंप्लीट झाल्यात आणि सुरुवात इथे चांगली करत असताना या 2 धाव्याच्या मदतीनं संघाचा श्री गणेश होतोय. टीम बॅटिंग करत असताना चेंज द गेम वडोली बी संघाचं. मार्कवरती रोहित बालेराव. बेस्ट वर्सेस बेस्ट हे बॅटल आहे, आयकॉन वर्सेस आयकॉन. हो, क्या बात आहे. सुंदर गोलंदाजी, आतमध्ये आलेला बॉल, परंतु थोडस चुकी घडत असताना यावेळेस आपण पाहतोय मोरेश्वर आहेत तिथे एस्टनच्या मागे. मोरेश्वर तरे बाईच्या स्वरूपात एक सिंगल एकवडली गेली आहे. 3 धावा फलकावरती आहेत. ओव्हर नंबर 1 ऑन गोईंग. षटक क्रमांक पहिलं प्रगती पथावरती सुरू पाहायला मिळतोय. ओव्हर नंबर 1 ऑन गोईंग कडे गेलेली आहे. संघ सातत्याने आपल्याला सुरू पाहायला मिळतो आणि एका बाजूला कल्याण डबलीचा संघ अर्थात चेंज द गेम वडोली बी. दोन्ही नामांकित संघ आमने सामने फाईट करतात. हो, फुल केलंय. पॉवरफुल पॉवर पॅक बॅटिंग सध्याच्या घडीला पाहायला मिळतोय. कमलेश पाटीलने केला पुल आणि बॉलला केलाय बॉडी लाईनच्या बाहेर गुल ठोकलाय. हा A1 क्वालिटीचा दमदार षटकार. 6 धावा. 6 धावेच्या मदतीने मी तर म्हणेन या स्कोर कार्डला संजीवनी दिली आहे आणि या धावफलक जम पोहोचलाय 9व्या धावसंख्येवरती. 9 ऑन ए बोर्ड. 9 धावा धावफलकावरती जरूर पाहायला मिळतात. पुढचा बॉल यावेळेस देखील फाईन लेगला फटकाला जेव्हा पाहायला मिळतोय. अजून एक बॅक टू बॅक सेकंड इन ए रो खेचून मारलाय आणि नाकावरती ठेचून ठोकलेला हा अजून एक षटकार. 6 धावा. कमलेश पाटील ऑन फायर. सध्याच्या घडीला कमलेश पाटीलची चर्चा आहे. बॅक टू बॅक 2 षटकार आलेत आणि या धावफलक जम पोहोचलाय 15 धावसंख्येवरती. 15 ऑन ए बोर्ड. 15 धावा धावफलकावरती आहेत. बॉलत यार नेक्स्ट बॉल. हो, आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न, अपील करण्याचा प्रयत्न होता, परंतु इथे बॅट अँड बॉलचा संपर्क झाला नाहीये. एसटी रक्षका चेंडू विसावतोय. बॉलिंग मार्कवरती रोहित बालेराव आहे. कमबॅक करण्याची क्षमता आहे, त्याला माहिती आहे. कारण की आयकॉन मोठमोठ्या स्पर्धेमध्ये तो देखील खेळलाय. फुलटॉस बॉल आहे. लोअर फुलटॉस बॉल पाहायला मिळतोय. यावेळेस मिस टायमिंग स्ट्रोक. एक सिंगल कंप्लीट. दुसरा धावाचा प्रयत्न आणि 2 धावा कंप्लीट. तिसऱ्या धावाचा कॉल आहे. काय घडतंय, तू मैं चालू आहे, परंतु इथे बघता बघता 3 धावा देखील कंप्लीट झाल्यात. येस, लोअर फुल टॉस होता. थोडंसं आपण पाहिलं तर अंडर द वेस्ट मला पाहायला मिळालं. येस, रिव्ह्यू आपण घेतोय. अंपायर्स कॉल आहे. येस, बिमरसाठी आपण चेक करूया. दूध का दूध, पाणी का पाणी. थोडा फारसा बघूया. त्यांचे मुन्ना पठाण सर आहेत टेक्निकल रूममध्ये. टेक्निकल क्लाइम वाहिनी. Is decision pending. इस बरेचसे प्रेक्षक देखील जोडले गेलेत त्या स्पर्धेच्या माध्यमातून. बरेचसे अफाट गर्दी. डिसिजन पेंडिंग आहे. अंडर द वेस्ट आहे का अबव द वेस्ट हे चेक केलं जाईल. डिसिजन पेंडिंग. Yes, it is a fair delivery. फेअर डिलिव्हरी आहे आणि नक्कीच आपण पाहतोय 3 धावा मिळतील आणि 3 धावांच्या मदतीने षटक क्रमांक पहिलं कंप्लीट होतंय आणि 18 धावा धावफलकावरती आहेत. 18 ऑन ए बोर्ड.
ओव्हर नंबर 1 कंप्लीटेड आहे आणि 18 धावा तब्बल धावफलकावरती पाहायला मिळालं. त्यामुळे आपण पाहिलं तर 2 षटकाराचा समावेश जरूर आहे. समीर बॉलिंग ट्रॅकवरती आहे. पहिला बॉल टप्पा पडल्यानंतर उसरी घेतलेला बॉल आणि येस इट इज अ वाईट बॉल. अंपायर्स कॉल आलाय. वाईट बॉल तुम्हाला नक्कीच पाहायला मिळते. सुरुवात झाली आहे. समीर आहेत बॉलिंग ट्रॅकवरती. ओव्हर नंबर 2 षटक क्रमांक 2. पुनिश्चित बॉल होती. समीर बॉलिंग ट्रॅकवर. ओ यावेळेस कॅच ड्रॉप. पाठची लिडिंग एज होती. रोहित कडून ही चुकी घडली आहे आणि आपण जर पाहिलं तर पाठची लिडिंग एज संधी होती आणि ज्या वेळेस आपण पाहतोय की कॅच ड्रॉप होते. सर ग्लोव्ज आतमध्ये घेऊन जा. ज्या वेळेस आपण पाहतोय कॅच ड्रॉप होते तेव्हा परिवर्तन तुम्हाला नक्कीच पाहायला मिळतो. सगळ्या बाजूला आपण जर विचार केला तर साई 11 कडे गेलेली संघ खेळतोय आणि 19 धावफलकावरती आहेत. 19 ऑन बोर्ड. समीर पुन्हा एकदा बॉल या राईट हँड राउंड विकेट. नेक्स्ट बॉल होल ऑफ करण्याचा प्रयत्न. ओव्हर द कव्हर्स. काय फटका आहे. लाजवाब फटका पाहायला मिळतोय आणि यावेळेस सेट 9वा मिळाला. ते देखील आपण पाहतोय ऑफ साईडच्या दिशेने. काय पॉवर आहे. काय ताकद आहे मनगटामध्ये. कमलेश पाटील ब्रँड दाखवणारा वडोलीचा हा ठोकलेला षटकार. टोटल 9 धावा मिळेल म्हणजे 9वा इथे ऍड होईल स्कोर कार्डवरती. धावफलक पोहोचेल 28. 28 ऑन बोर्ड. 28 धावफलकावरती जरूर पाहायला मिळतात. कमलेश पाटील लगेच परिवर्तन आपण पाहिलं. कॅच सोडली आणि त्यानंतर लगेच कमबॅक पलट फेर केला. जीवनदान मिळालंय यावेळेस क्रिकेटमध्ये. जीवनदान हे फार महाग ठरत असतं क्रिकेटमध्ये. नेक्स्ट बॉल. हो यावेळेस हाफ ट्रॅकर बॉल होता. बॅटन बॉलचा संपर्क नाही. थोडासा का होईना कमबॅक झालाय. एक क्षमता आहे. एक तेरी तो एक मेरी असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडीला चालू आहे. डॉट बॉलची सांगता होते. डॉट बॉलच्या मदतीने आपण पाहतो धावफलक स्थिरावलाय 28 या धावसंख्येवरती. 28 ऑन बोर्ड. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावरती आहे. ओव्हर नंबर 2. नेक्स्ट बॉल राईट हँड विकेट. होल ऑफ करण्याचा प्रयत्न. मिस स्वामिंग स्ट्रोक. उंचावर बॉल गेला. बॉल ट्रॅव्हल आहे हवेमध्ये. रोहितला पण पाहतोय आणि कॅच ड्रॉप झाली आहे. कॅच ड्रॉप सातत्याने बॅक टू बॅक दुसरी कॅच ड्रॉप झाली आहे कमलेश पाटील याची. 2 धावा मिळतील आणि धावफलक पोहोचेल तब्बल 30 या धावसंख्येवरती. अजून एक जीवनदान मिळालंय. आता तरी म्हणत असतो की जीवनदान फार महाग असतं. संचित शेट मात्र देखील आपण पाहतो या स्पर्धेचा आनंद घेतात कारण की त्यांनी पुरस्कृत केलेला हा संघ या पण मुख्य व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचंय. आपलं देखील संध्याकाळच्या सत्रामध्ये पुन्हा एकदा मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत आहे. हो नेक्स्ट बॉल यावेळेस देखील ऑफ केलाय. स्वतः गोलंदाज आहेत. अजून एक जीवनदान. हो थोडेसे स्लिप झाले. थोडंसं सावकाश खेळा प्लीज विनंती आहे. प्रत्येक खेळाडूला विनंती आहे कारण की पावसाळी क्रिकेट म्हटलं तर सातत्याने चित्र पाहायला जरूर मिळतं. मगाशी देखील आपण पाहिलं जोवेली संघाच्या वतीनं रोहन खेळत होतं. थोडीशी दुखापत त्याला देखील झाली आहे. 2 धावा आणि 32 धावा धावफलकावरती. 32 ऑन बोर्ड. शेवटचा बॉल आहे. 32 धावा धावफलकावरती आहे. ओव्हर नंबर 3 जेव्हा सुरुवात होईल तेव्हा धमाकावर तुम्हाला पाहायला मिळेल. परंतु आतापर्यंत कमलेश पाटीलचा जर विचार केला 3 जीवनदान त्याला मिळालेत म्हणजे ते पलटफेर नक्कीच तो करेल. पुन्हा एकदा बॉल या समीर. फुल टॉस बॉल. त्याचा पहिला पलटफेर तुम्हाला पाहायला जरूर मिळतोय आणि यावेळेस आपण पाहतोय तब्बल 9 धावा. 9वा. काय बात आहे. आज चेंजचा गेम वडोली छक्का नाही तर 9च घेऊन आलेत की काय. जो छक्का जातो तो थेट 9व्यावरती जाऊन पोहोचतोय. काय पॉवर आहे बॅटिंग मध्ये. येस 2 ओव्हर कंप्लीट झालेत आणि पाणी घेऊन जाऊ शकतात आपण लगेच. थोडंसं स्पीडअप करा प्लीज. धावफलक जाऊन पोहोचले तब्बल 41 धावसंख्येवरती. माफ करा 41 धावफलकावरती आहेत. 41 ऑन बोर्ड.
41 धाव फलकावरती आहेत. 41 ऑन अ बोर्ड. 2 षटक कंप्लीट झाले आणि षटक क्रमांक 3 घेऊन येतोय प्रदीप पांडेला. आपण पाहतोय पीपी प्रदीप आलेत बॉलिंग मार्क वरती. ओव्हर नंबर 3. 41 धाव फलकावरती आहेत. धमाका ओव्हर बॉलिंग मार्क वरती प्रदीप पीपी मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग ट्रॅक वरती आहे. ज्यांनी मागच्या मॅच मध्ये फक्त आणि फक्त 3 धावांचं षटक हाताळलं होतं, ते पण धमाका ओव्हर मध्ये. तोच गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये. पहिला बॉल स्ट्रेट हिट करण्याचा प्रयत्न फिल्डर आहेत, परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेर. काय निर्णय आहे त्यापर्यंत पोहोचवा. चौकार आहे का षटकार आहे ते देखील पाहणं गरजेचं आहे. षटकार आपल्याला नक्कीच पाहायला मिळालाय. ऋतिक पाटीलच्या बॅटमधून शार्कास खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आहे. ऋतिक पाटील प्रदीप बॉलिंग मार्कवरती. पीपी जसं उल्लेख मी मगाशीच घेतला की 3 धावा त्यांनी फक्त खर्च केल्या होत्या मागच्या मॅच मध्ये, परंतु आता पहिल्याच बॉलवरती प्रहार चढवलाय. ओव्हर नंबर 3 धमाका ओव्हर चालू आहे आणि पहिल्याच बॉलवरती धमाका केलाय ऋतिक पाटील याने. आणि ऋतिक पाटीलचा जर विचार केला तर फक्त आणि फक्त 90 त्याच्या बॅटमधून येतात. नेक्स्ट बॉल बोलत यार. अजून एक देखील आपण पाहतोय ओव्हरटेक कव्हर्स करण्याचा प्रयत्न. आडवा बॅटने बॅट फिरवली होती आणि स्लॉट करण्याचा प्रयत्न होता. फक्त दिशा दाखवण्याचं काम करायचं होतं. फ्लॅट षटकार खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु इथे डॉट बॉलची सांगता होत असताना ही क्षमता आहे कमबॅक करण्याची प्रदीप कडे. तीच गोलंदाजी सध्याच्या घडीला चालू आहे. नेक्स्ट बॉल हाफ टॅकर बॉल फुल केलाय. स्क्वेअर लेग बॉर्डर लाईनच्या बाहेर. अजून एक क्लास दाखवत असताना धमाका ओव्हर मध्ये धमाका करणारा, अजून एक ठोकलेला शंकमय करणारा ऋतिक पाटीलचा क्लास दाखवणारा षटकार. 6 क्या बात आहे. षटकाराच्या मदतीने धाव जम पोहोचेल 53. 53 ऑन ए बोर्ड. हाफ सेंचुरी देखील कंप्लीट झाली टीमची. चेंज द गेम वडली बी या नावाची चर्चा सातत्याने का होते या मैदानावरती, त्याचं ज्वलंत उदाहरण मागच्या मॅच मध्ये देखील आपण पाहिलं. दोन्ही नाबाद खेळी केली होती या दोन्ही बॅट्समनने. त्याच प्रकारे आता देखील बॅटिंग करतात. 53 धावा तब्बल धावफलकावरती आहेत. काय बॅटिंग करतोय, टॉप क्लास बॅटिंग ऋतिक पाटील. अजून एक हलक्या हाताने आता त्याच दिशेने जणू काही रिप्ले फटका आपल्याला पाहायला मिळाला की काय. क्या बात आहे. अजून एक सेकंड इन ए रो. कालपासून ऋतिक पाटीलनी बॅट चार्जिंगला लावलेली की काय. अजून एक षटकार ठोकलाय आणि षटकाराच्या मदतीने धावफलक जम पोहोचलाय तब्बल 59 या धावसंख्येवरती. 59 ऑन ए बोर्ड. तब्बल 59 धावा धावफलकावरती. काय मॅच चालू आहे. जो बॉल येतोय तो थेट बाउंड्री लाईनच्या पलीकडेच जातोय आणि अचानक एंट्री आपण पाहतोय म्हणजे वाईड कार्ड एंट्री. थेट लेट पण थेट अशी एंट्री. आज धनराज म्हात्रे यांचं कौतुक करावं लागेल. त्यांनी पुरस्कृत केलेला हा संघ आहे. हो यावेळेस कमबॅक केलाय. चांगली गोलंदाजी. एक तेरी तो एक मेरी असं समीकरण सध्याच्या घडीला चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. 5 बॉल आणि आतापर्यंत 18 धावा आले धावफलकावरती. शेवटचा बॉल आहे आणि जर का हा बॉल वरती डॉट आला तरी देखील 36 धावा इथे स्कोर कार्ड वरती ऍड केल्या जातील. बॉल यार शेवटचा बॉल आहे. हो सुंदर अगदी माइंड गेम. चांगलं गेम. क्या बात आहे. आता आपण पाहतोय 19 धावा इथे धावफलकावरती आल्यात म्हणजे 38 धावा इथे स्कोर कार्ड वरती ऍड केल्या जातील. म्हणजे जरी 6 षटकार आले असते तरी देखील 36 मिळाले असते, परंतु 2 बोनसच्या स्वरूपात या धावा मिळालेत की काय म्हणजे 38 धावा धावफलकावरती ऍड होतील. धावफलक जम पोहोचेल तब्बल 79. 79 ऑन ए बोर्ड. तब्बल 3 षटकानंतर 79 धावा धावफलकावरती आहेत. अजूनही 12 बॉलचा खेळ बाकी आहे. 100 पार होतील का ते देखील पाहणं गरजेचं राहील. या संदीपच्या देखील चेहऱ्यावरती स्माईल आहे कारण की त्यांचा संघ आहे. धनराज मात्र म्हटलं तर संपूर्ण वडोलीकरांचा संघ आणि त्याच नावाने हा संघ खेळतोय. वडोली म्हटलं तर सातत्याने चेंज द गेम वडोली. येस फॅन बॅस देखील आपण पाहतोय अगदी थेट वेअर हाऊस मध्ये बसून पत्राच्या खाली किती पाऊस असू दे
तरी देखील या स्पर्धेचा आढावा घेतात. आपली टीम आपला संघ खेळतोय. धनराज मात्रेचा संघ म्हणजे आपलाच संघ. त्याचप्रमाणे चेअरअप करतात त्या संघासाठी देखील. अजूनही 12 बॉल उर्वरित आहेत. पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवरती समीर सज्ज झालाय. स्ट्राईक एंडला ऋतिक पाटील. ओ बॅकच्या लिडिंग एज थोडं मानला बॉल ट्रॅव्हल होतोय. एक सिंगल मेल. दुसरा धाब्याचा कॉल आहे का? आणि दुसऱ्या धाब्याचा कॉल आहे. 2 धाबा देखील मिळतील. क्या बात आहे. कमालीची कामगिरी. काय बॅटिंग करतात ऋतिक पाटील आणि कमलेश पाटील. पाटील कंपनी इन ऍक्शन मध्ये आहे सध्याच्या घडीला. बॉलिंग मार्कवरती समीर वैयक्तिक दुसरं षटक हाताळतोय. धावांचा विचार केला तब्बल 81 धावा धावफलकावरती आहेत. 81 ऑन ए बोर्ड. दुसऱ्या फेरीतील दुसरी मॅच चालू आहे. रोमांचक मॅच. रोमांचक थरार. नगरसेवक चषक 2025 चे थरार. ओ यावेळी बॅट रेडिंग ठो आणि हाय अँड हँडसम ह्यूज आलेला हा बिग हिट षटकार ऋतिक पाटील. फक्त आणि ऋतिक पाटील हेच नाव चर्चेत आहे. चेंज द गेम वडोली बी या नावाची चर्चा असंख्य आपण पाहतोय महाराष्ट्रभरात झाली आहे आणि सध्याच्या घडीला बदलापूरमध्ये ती चर्चा होतीये. नाफलजम पोहोचले तब्बल 87 धावा. हायएस्ट स्कोर या संपूर्ण स्पर्धेतील. चेरी ठोकलाय. चेंज द गेम वडोली बी. हाफ ट्रॅकर बॉल पुल करण्याचा प्रयत्न होता. अनसक्सेसफुल ठरलाय. बॅट अँड बॉलचा संपर्क होत नाहीये. आता डॉट बॉलची सांगता झाली आहे. थोडस हवी शांतता. नक्कीच आपण तर पाहिलं तर ऋतिक पाटीलचा विचार केला. पेट्रोलबाई चषकाची देखील आठवण करून दिली. त्याच प्रकारे बॅटिंग सध्याच्या घडी चालू आहे. कारण की ज्या प्रकारे स्टँड होते त्या स्टँडच्या वरून अगदी मारण्याचे विक्रम केले होते. तोच कॅड ऋतिक पाटील सध्याच्या घडीला आहे. यावेळी स्लोवर डिलिव्हरी पाहायला मिळते. गतीमध्ये परिवर्तन. चेंज ऑफ लाईन. चेंज ऑफ फेस. बॅक टू बॅक 2 डॉट आलेत. एक षटकार जरूर आलाय परंतु आता देखील आपण पाहतोय हे 2 डॉट बॉल आलेत. आणि त्याच नक्कीच स्पर्धेमध्ये आपण पाहतोय मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी देखील ठरला होता ऋतिक पाटील. जे विक्रम ज्यांनी केलं होतं तोच खेळाडू सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक एंडला ऋतिक पाटील. मैदानाच्या आतमध्ये बरेचसे विक्रम आहेत त्याच्या नावावरती. मोठमोठ्या स्पर्धा ज्यांनी गाजवल्यात आपल्या नावावरती. हो यावेळेस देखील थांबवण्याचं हे विक्रम मात्र समीरने केलाय. बॅक टू बॅक 3 डॉट बॉल आलेत. पहिल्या बॉलवरती डबल त्यानंतर षटकार आणि तदनंतर बॅक टू बॅक 3 डॉट बॉल. टोटल 5 बॉल झालेत आणि धावफलक जम पोहोचलाय 87 धावसंख्येवरती. 87 धावांवरती थोडस स्कोर कार्ड थांबलंय. समीरचा जर विचार केला चांगली गोलंदाजी आतापर्यंत केली आहे. फक्त 8 धावा त्यांनी खर्च केल्यात 5 बॉल मध्ये. शेवटचा बॉल आहे. लास्ट बॉल ऑफ द ओव्हर. ओ यावेळेस ओव्हर द कव्हर्स आणि यावेळेस बिग हिट. अजून एक ओव्हर द कव्हर्स. OTT ओव्हर द टॉप ठोकलेला हा ह्यूज षटकार. 6 धावा. 6 धाव्याच्या मदतीने तब्बल धावफलक पोहोचला आता 93 ऑन ए बोर्ड. शेवटचं षटक अजूनही उर्वरित आहेत. या 6 बॉल मध्ये किती धावा बनतील. बॉलिंग मार्कवरती बोलवले आता इर्शादला. इर्शाद काय कमाल करेल ते देखील पाहणं गरजेचं राहील. आणि या ऋतिक पाटीलचा जर विचार केला बॅटिंग करत असताना 46 धावा त्याच्या बॅटमधून आतापर्यंत आलेत. या स्पर्धेमध्ये अर्धशतक झळकावताना पाहायला मिळेल का ऋतिक पाटील ते देखील पाहणं गरजेचं राहील. आणि दुसऱ्या बाजूला कमलेश पाटीलच्या बॅटमधून 22 धावा आल्यात. अगदी टॉप क्लास बॅटिंग. दोनो बाई तबाई त्याच प्रकारे बॅटिंग चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. 6 बॉल मध्ये 22 ची खेळी कमलेश पाटीलने केली तर दुसऱ्या बाजूने 18 बॉल आणि 46 धावांची खेळी केली आहे. टॉप क्लास बॅटिंग. आज मात्र हे 2 प्रश्नाचं उत्तर आहे त्याचं उत्तर मिळतच नाहीये कुठल्याही गोलंदाजाला. ऋतिक पाटील आणि कमलेश पाटील ही जोडी आहे. इर्शाद बॉलिंग ट्रॅक वरती आहे. गोलंदाज तयार. ओव्हर नंबर 5. पहिला बॉल कमलेश पाटील आपण पाहतोय. स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न आणि यावेळेस परतावं लागेल मैदानाच्या बाहेर कमलेश पाटील याला. धक्का क्रमांक पहिला लागलाय. बऱ्याच वेळानंतर चेंज द गेम वडोली बी या संघाला पहिला धक्का लागत असताना परतावं लागेल कमलेश पाटील याला. आणि न्यू बॅटर शुभम पाटील मैदानाच्या आतमध्ये एंटर होतोय. इनॅट नंबर 3 वरती शुभम पाटील. बॉलिंग मार्कवरती इर्शाद. ओव्हर नंबर 5 षटक क्रमांक 5. पहिला बॉल चांगला टाकण्यात आला.
आणि अबाउट द सम्स बॉल ट्रॅव्हल एसटी रक्षक चेंडू विसावला. 46 धावा फलकावरती आहेत. 18 बॉल मध्ये 46 धावा आतापर्यंत बनवल्यात. आणा फार गरजेचं राहील. अर्धशतक या स्पर्धेमध्ये होईल का? आजचा पहिला दिवस आहे. केडी प्रेझेंट्स नगरसेवक चषक 2025. हो, यावेळेस ओव्हर द कव्हर सीट करण्याचा प्रयत्न. एक सिंगल कंप्लीट होतोय. दुसऱ्या धाब्याचा कॉल आहे आणि 2 धावा देखील मिळतील. 48 धावा फलकावरती आहेत. वैयक्तिक खेळी करतोय ऋतिक पाटील. त्याच्या बॅटमधून 19 बॉल त्याने फेस केलेत आणि तब्बल 48 धावा त्याच्या बॅटमधून आल्यात. बदलापूर रबर चॅम्पियनशिप 2025 चे तरार. पहिला दिवस. ग्रामीण फॉर्मॅटचे हे सर्व संघ खेळतात. बॉल तयार. इर्शाद बॉलिंग ट्रॅकवर. हो, यावेळेस लॉफ्टेड हिट करण्याचा प्रयत्न. संधी आहे आणि कॅच ड्रॉप. एक सिंगल आणि दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न देखील कंप्लीट झालाय. तिसऱ्या धाव्याचा कॉल आणि यावेळेस नगरसेवक चषक 2025 मध्ये आपलं अर्धशतक ज्यांनी झळकावलंय ऋतिक पाटील ठरलाय अर्धशतकाचा मानकरी या संपूर्ण स्पर्धेमधील. यस, ऋतिक पाटील एकदा बॅट दाखवायची आहे संपूर्ण प्रेक्षकांसाठी, संपूर्ण आयोजन कमिटीसाठी. एकदा बॅट दाखवायची ऋतिक पाटील. यस, जोरदार टाळ्या वाजवल्या पाहिजेत ऋतिक पाटीलसाठी मित्रांनो. का बॅटिंग केलेला जवाब बॅटिंग. चेंज द गेम वडोली बी या संघाचा ऋतिक पाटील ठरलाय संपूर्ण स्पर्धेतील पहिला खेळाडू. त्याच्या नावावरती नगरसेवक चषकाची हे पहिलं अर्धशतक ज्यांनी झळकावलंय. का बॅटिंग केले ताबडतोड. जे गोलंदाज झाले त्याला ताबडतोड उत्तर दिलंय या बॅटरने. इर्शाद बॉलिंग ट्रॅकवरती आहे. स्ट्राईक एंडला शुभम पाटील. हो, यावेळेस ऑफ करण्याचा प्रयत्न होता. हाफ ट्रॅकर बॉल बॅट अँड बॉलचा संपर्क होत नाहीये. एसी रक्षा चेंडू हात यावेळेस आपल्याला नक्कीच पाहायला मिळतोय. विसावलाय आणि डॉट बॉलची सांगता होत असताना 98 ऑन ए बोर्ड. शेवटचे 2 बॉल. 98 धावा देखील आहेत. 98. फुलटॉस बॉल यावेळेस लॉफ्ट केला ऑन साइडला. नटराज स्टाईल मध्ये बॉलला फेकून दिलाय आणि या स्पर्धेमधील विक्रमी हाय स्कोर तब्बल 104 धावा फलकावरती पाहायला मिळतात. 100 देखील कंप्लीट झाले संपूर्ण टीमचे. चेंज द गेम वडेली बी हे नाव लौकिक झालंय आणि सध्याच्या घडीला भरपूर चर्चेत असलेलं हे सीझन त्यांनी देखील गाजवलंय. आता धनराजी मात्र यांच्या चेहऱ्यावरती देखील स्माइल असेल. ते देखील खुश आहेत. शेवटचा बॉल. हो, यावेळेस बाहेर येऊन खेळण्याचा प्रयत्न पाहावा लागेल. इथे घडलंय काय? स्ट्राईक रोटेट होईल. व्हाईटचा बॉल होता त्यामुळे फलंदाज बाद होतोय. धावफलक जम पोहोचेल 105 तब्बल 105 स्कोर कार्ड वरती. विक्रमी खेळी 5 ओव्हरची मॅच आहे आणि तब्बल 105 धावा धावफलकावरती जोडले गेल्यात. ही विक्रमी खेळी तुम्हाला पाहायला मिळते. ही संपूर्ण स्पर्धा कौतुक करावं लागेल करणजी धुळे यांचं, कारण की यांनी यांच्या स्वप्नातून साकारण्यात आलेली स्पर्धा आपल्या समोर आणली. फुल करण्याचा प्रयत्न. आज यावेळेस हवेमध्ये बॉल पाहायला मिळतोय. जज करतात इर्शाद, परंतु इथे 2 धावा कंप्लीट होतात. तिसऱ्या धाव्याचा प्रयत्न पाहावं लागेल आणि यावेळेस 3 धावा देखील कंप्लीट झाल्यात. क्या बात आहे. टोटल धावफलक जम पोहोचेल 108 आणि 109 धाव्यांची आवश्यकता या धावफलकावरती पाहायला मिळणार आहे. दुसऱ्या सत्रामध्ये टीम बॅटिंग करत असताना साहिल 11 खडे गोलोली या संघाला येणारे 30 बॉल आणि तब्बल 109 धाव्यांची आवश्यकता आहे. 109 रन्स टू विन फ्रॉम 30 बॉल हे समीकरण. काय बॅटिंग केली ऋतिक पाटीलने. नाबाद खेळी करत असताना पाहायला मिळालं ऋतिक पाटील. स्टार कास्ट खेळाडू ज्याच्या नावाची चर्चा अखंड महाराष्ट्रभरामध्ये होत असते असा खेळाडू ऋतिक पाटील. कौतुक करावं लागेल. आणि नक्कीच आपण पाहिलं तर वैयक्तिक खेळी त्यांनी केली. एकवीस बॉल तब्बल 54 धावांची खेळी त्यांनी केली आहे.
चला दुसरं सत्र चालू होतं, थोडंसं स्पीडअप करा. अजून यानंतर आपल्याला एक मॅच ठेवायची आहे. स्पीडअप करणं फार गरजेचं आहे. चला दुसऱ्या सत्राला जशी सुरुवात होईल पुन्हा एकदा आपण करतोय परिवर्तन मायक्रोफोनवरती आणि इन्व्हाइट करेन पुन्हा एकदा मायक्रोफोनवरती आमचे साथी समालोचक आणि व्हॉइस ऑफ कल्याण डोंबिवली ज्यांचा आवाज तुम्हाला नक्कीच ऐकायला मिळतो. गोड आणि बुलंद आवाज आमचे रोशनजी संते सरांचे इथे. ओटी कॉम्बॉक्स, थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. अनुजजी मोरे यांचा आवाज आपण ऐकला आणि तब्बल 108 धाव बनवल्या चेन द गेम वडवली बी या टीमने आणि त्यामध्ये ऋतिक पाटीलने या नगरसेवक चषकामधील अर्धशतकी खेळी साकारली. एकूण धाव बनवल्या ऋतिक पाटीलने 54 धावा. रायगड प्रीमियर लीग सीझन 1 रबर बॉल लीग आहे आणि त्या लीग मध्ये कुंडे वहाल या टीमच्या माध्यमातून ॲज अ आयकॉन ऋतिक पाटीलला खेळणार आहेत. रोहित पहिला चेंडू बॅटची कडा. विकेट किपर विशाल पाटील यष्ट्यांच्या पाठीमागे आहेत, त्यांच्या आवाक्याच्या बाहेर. मिळतील्या चेंडूवरती एकूण 2 धावा. रोहित आणि मोरेश्वरी जोडी आपण पाहतोय. टार्गेट खूप मोठे आहे परंतु अशक्य नाहीये, त्यासाठी तुम्हाला प्रयत्न करावे लागतील. रोहित मध्ये ती क्षमता आहे. खडे गोलवली हा संघ आपण पाहतोय. साहिल 11 या नावाने हा संघ खेळतोय. संचित म्हात्रे पुरस्कृत हा संघ इन ॲक्शन मध्ये आहे. पुन्हा एकदा बॅटची कडे लॉंग स्टॉपला डीप मध्ये विकास पाटील आहेत. एक धाव झाली, पूर्ण दुसऱ्याचा प्रयत्न सुरू आहे आणि दुसरी धाव देखील पूर्ण होते. गुड रनिंग बिटवीन द विकेट. मिल्टीला चेंडूवरती एकूण 2 धावा. धावसंख्या 2ने पुढे जाईल 4. शुभम पाटील गोलंदाजी मार्कवरती आहेत. या पहिल्या षटकामध्ये शुभम पाटील यांनी स्वर्गीय केशव म्हात्रे स्मृती चषकामध्ये मॅन ऑफ द सिरीज मिळवली होती.
आणि धनराज म्हात्रे उर्फ गोट्या पुरस्कर्ते आहेत चेंज द गेम वडवली बी या टीमचे. ऑन साइडला फटका चांगला डीप मध्ये फिल्डर आहेत उपस्थित, त्यांच्या आवाक्याच्या बाहेर 1 बाउन्स ओव्हर द लाईन, चौकार. धावसंख्या 8. षटक क्रमांक हे पहिले सुरू आहे आणि मी ज्या गोष्टीचा उल्लेख केला की रोहित जोपर्यंत असेल तोपर्यंत नक्कीच विजयाच्या आशा पल्लवीत असतील, कारण की रोहित मध्ये ती क्षमता आहे. अनेक सामने जिंकून दिलेले आहेत. रोहित ऑन स्ट्राइक. शुभम ओव्हर द विकेटने हाफ ट्रॅकर त्याला पाठवलंय सीमारेषेच्या बाहेर. इट्स आउट ऑफ द पार्क. बिग हिट, षटकार. धावसंख्या आहे 14. दोन चेंडू अजूनही शिल्लक आहेत या षटकातील. चांगली बॅटिंग सुरू आहे. 109 धावांचं खूप मोठं लक्ष्य आहे या सामन्यामध्ये. साहिल 11 खडे गोलवली या टीम समोर. जो संघ जिंकेल तो संघ शिवशक्ती कडाव या टीम समोर फाईट करेल आणि तो सामना अंतिम सामना असेल आजच्या या दिवसातील. क्वालिफाईंग मॅच असेल, क्वार्टर फायनलचा सामना. जो संघ जिंकेल तो कडाव या टीम समोर फाईट करेल. क्लीन बोल्ड. यश ठेव दोस्त दांडी गोल. यू मिस, आय विल डेफिनेटली हिट. वाघाची शिकार मैदानाच्या आतमध्ये या सामन्यातील या इनिंग मधील ही गोल्डन विकेट मिळवली आहे रोहित भालेराव. बॅक टू द पवेलियन. चेंज द गेम वडवली बी संघ इन ऍक्शन मध्ये आहे आणि वडवली बी या टीमचे कट्टर समर्थक बिग सपोर्टर शशिकांत दादा शिसवे यांच्याकडून देखील शुभेच्छा येतात. ते देखील युट्यूबच्या माध्यमातून या सामन्याचा आनंद घेत आहेत. समीरने पहिल्या चेंडूवरती षटकार लगावलाय आणि या षटकाची सुरुवात नक्कीच 2 धावांनी झाली होती. त्यानंतर चौकार षटकार आले होते रोहितच्या बॅटमध्ये. रोहित बाद झाला 5व्या चेंडूवरती आणि 6व्या चेंडूवरती देखील षटकार लगावलाय तो म्हणजे समीरने. आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 18. 20 धावा धावफलकावरती आहेत. 109 धाव बनवायचे आहेत या मॅच मध्ये आणि 20 धाव बनवल्यात पहिल्या षटकामध्ये. समीर आणि मोरेश्वर तरे ही जोडी आपण पाहतोय. धमाका ओव्हर देखील आहे. काही घडू शकतं या मॅच मध्ये. सुरुवात तर दमदार केली आहे. 89 धावांची अजूनही गरज आहे सामना जिंकण्यासाठी. 24 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. ऋतिक पाटील येतोय ज्याने पहिल्या इनिंग मध्ये
54 धाव बनवल्यात. तोच ऋतिक पाटील येतोय या दुसऱ्या षटकामध्ये. पुन्हा एकदा ऑनसाइडला खेळतायत. मिस्टामिंग स्ट्रोक आहे, स्वतः विकेट किपर जात आहेत. विशाल पाटील चेंडूवरती उचलतील फेकतील तोपर्यंत मिळते एक धाव. धावसंख्या 1 ने पुढे जाईल 21. राईट आर्म ओव्हर द विकेटने ऋतिक. स्ट्रायकिंगला फलंदाज समीर. फुल टॉस चेंडू आहे, ड्राईव्ह करतायत. डीप मध्ये कमलेश पाटील उपस्थित आहेत. मिळते फक्त आणि फक्त एकच धाव. शशिकांत दादा शिसवे देखील सामन्याचा आनंद घेत आहेत. खऱ्या अर्थाने वडवली बी या टीमचे बिग सपोर्टर आणि पुरस्कर्ते देखील आहेत. अनेक ठिकाणी त्यांच्या माध्यमातून वडवली बी संघ खेळत असतो आणि त्यांचं देखील आपण स्वागत करूया या नगरसेवक चषकामध्ये. क्या बात है, क्या बात है. स्विंग एंड मिस येतोय डॉट बॉल. धावसंख्या आहे 23. फलंदाजी खूप चांगली झाली आहे पहिल्या इनिंगमध्ये आणि या इनिंगमध्ये गोलंदाजी देखील खूप चांगली करतोय ऋतिक पाटील. व्हाईट बॉलचा इशारा येतो. धावसंख्या 1 ने पुढे जाईल 24. 109 धाव बनवायच्या आहेत या मॅच मध्ये. वडवली बी संघ आपण पाहतोय धनराज म्हात्रे पुरस्कृत हा संघ इन ऍक्शन मध्ये आहे. पुन्हा एकदा मिस्टामिंग स्ट्रोक आहे, जवळपास क्षेत्ररक्षक नाहीये. एक धाव झाली पूर्ण. जयेश पाटील येत आहेत फार वेगाने चेंडूवरती. उचलतील फेकतील तोपर्यंत मिळतील या चेंडूवरती. एकूण 2 धावा. धावसंख्या 2 ने पुढे जाईल 26. इकॉनॉमिकल गोलंदाजी करतायत ऋतिक पाटील. एकही मोठा फटका आला नाहीये. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, त्याच्यावरती मिळते एक धाव. आणि पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 27. पहिल्या षटकामध्ये 20 बनवले होते, या षटकामध्ये आले फक्त आणि फक्त 7च धावा. अजूनही जिंकण्यासाठी 82 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लकीत 18 आणि तिसरं षटक धमाका ओव्हर. कमलेश पाटील येत आहेत. विशाल पाटील यांनी विश्वास दाखवलाय. मास्टर माइंड विशाल पाटील हे स्टँडच्या पाठीमागे आपण पाहतोय आणि कमलेश पाटीलला या धमाका ओव्हर मध्ये पाचारण केलं जात आहे. वडवली बी या टीमला नेहमीच आपटी गावाचा देखील भरपूर सपोर्ट असतो, कारण की विशाल पाटील यांची सासूरवाडी आहे. आणि अनेक वेळा आपण पाहत असतो जेव्हा जेव्हा बदलापूर नगरीमध्ये वडवली बी संघ खेळण्यासाठी येतो तेव्हा आपटी गावातील अनेक प्रेक्षक देखील येत असतात त्यांचा खेळ पाहण्यासाठी. परफेक्ट यॉर्कर आहे चेंडू आणि मिळते फक्त आणि फक्त एकच धाव चेंडूवरती. धावसंख्या 1 ने पुढे जाईल 28 धावा. जिंकण्यासाठी 81 धावांची अजूनही गरज आहे या मॅच मध्ये. मोरेश्वर तरे आणि समीर ही जोडी आपण पाहतोय. रोहित बाद झालाय. जे रोहितने एक चौकार एक षटकार लगावला होता तो रोहित भालेराव बाद झालाय. शुभम पाटीलने ती गोल्डन विकेट मिळवून दिली पहिल्या षटकामध्ये. बॅटची कडा आहे आणि विकेट किपर पर्यंत कॅरी होऊ शकला नाहीये हा चेंडू. त्याच्यावरती मिळते एकच धाव. धावसंख्या 1 ने पुढे जाईल 29. 29 धावा धावफलकावरती आहेत. 80 धावांची अजूनही गरज आहे. धमाका ओव्हर सुरू आहे. जर या षटकामध्ये 18 ते 20 धावा आल्या, विकेट गमावली नाही तर या मॅच मध्ये कमबॅक होईल खडे गोलवली या टीमचा, कारण की त्या धावा प्लस होतील, डबल होतील. परंतु कमलेश पाटील अत्यंत टॅलेंटेड गोलंदाज. क्या बात है, अप्रतिम गोलंदाजी आणि विकेटचं पतन.
फलंदाज जळेबाद आणि याच विकेटने पाहिलं गेलं तर या सामन्यावरती पूर्णपणे वर्चस्व निर्माण केलेलं आहे धनराज म्हात्रे पुरस्कृत चेन द गेम वडवली बी या टीमने. नदीम येत आहेत नवीन फलंदाज. यावेळेस ड्राईव्ह करताय स्वीपर कव्हरला क्षेत्ररक्षक डीप मधून येतील. चेंडूवरती मिळते फक्त आणि फक्त एकच धाव. या सामन्यावरती पूर्णपणे वर्चस्व निर्माण केलंय चेन द गेम वडवली बी या संघाने. प्रेम धुळे आमच्या सोबत आहेत ज्यांनी गोलंदाजी खूप चांगली केली या आधीच्या मॅच मध्ये. थोडेसे नाराज आहेत कारण की सामना गमवावा लागला त्यांना. डॉट बॉलची समाप्ती. तेरा चेंडू शिल्लक आहेत. 13 चेंडू आणि तब्बल 79 धाव बनवायचे आहेत या मॅच मध्ये. तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहू शकाल 31. जिंकण्यासाठी 78 धावांची अजूनही गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत 12. सचिन दादा शिसवे यांचं देखील आगमन होत आहे. भगवा चषक आपटीकर या स्पर्धेचे प्रमुख आयोजक आहेत आणि त्यांचं देखील स्वागत आहे या नगरसेवक चषकामध्ये. मी ज्या गोष्टीचा उल्लेख केला प्रेम की जेव्हा जेव्हा बदलापूर नगरीमध्ये वडवली बी संघ खेळण्यासाठी येतो तेव्हा तेव्हा आपटी गावातील अनेक प्रेक्षक वडवली बी या टीमला सपोर्ट करण्यासाठी आवर्जून येत असतात. सचिन दादा आपलं देखील स्वागत आहे. पॉइंटला डीपमध्ये फिल्डर येतील चेंडूवरती. आता मात्र सिंगलच मिळते या चेंडूवरती. आर्यन आहेत गोलंदाजी मार्कवरती. अपकमिंग रायझिंग स्टार हा गोलंदाज. 11 चेंडू शिल्लक आहे. 77 धाव बनवायचे आहेत. पुन्हा एकदा क्या बात आहे ग्लोरियस स्ट्रोक. सीमारेषेच्या बाहेर हा येतोय षटकार. सामना अजूनही संपला नाहीये हे सांगत असताना नदीम षटकार लगावलाय. 71 धावांची अजूनही गरज आहे. 10 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे कारण की 9वा देखील आहे या स्पर्धेमध्ये. त्यामुळे कोणतंही भाकीत करणं चुकीचं असणार आहे जोपर्यंत शेवटचा चेंडू पडत नाही तोपर्यंत. क्या बात है. स्टँड अँड डिलिव्हर स्टँड अँड डिस्पॅच स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. हा षटकार याआधी चौकार आहे का करण. यस याआधी चौकार होता आणि हा षटकार येतोय. धावसंख्या 42. लाईन पाहावी लागेल. लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा येतोय. 9 चेंडू शिल्लक आहेत आणि 66 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. पुन्हा एकदा मिस्टामिंग स्ट्रोक आहे. डीप मध्ये फिल्डर उपस्थित आहेत. मिळते फक्त आणि फक्त एकच धाव. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 44 44 धावा. कडाव संघ देखील वाट पाहतोय की त्यांच्या समोर जवळजवळ निश्चित होतोय की चेन द गेम वडवली बी संघ येईल खेळण्यासाठी कारण की आतापर्यंत फक्त 3च
9 आपण पाहिलेले आहेत. एकूण 5 9 आपण पाहिलेले आहेत आणि सीमा रेषेच्या बाहेर हा येतोय 9. यस, धावसंख्या 54. एकच धाव मिळते या चेंडूवरती. षटक क्रमांक 4 होते समाप्त आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 54 आहे आणि जिंकण्यासाठी अजूनही 6 चेंडू आणि 55 धावांची गरज आहे. सहा चेंडू आणि 55 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. जयेश पाटील उर्फ पोलीस गोलंदाजी मार्क वरती. एकच धाव आहे या चेंडूवरती. 54 धावांची गरज आहे. 5 चेंडू शिल्लक आहेत. क्या बात है, लॉफ्टेड ऑफ ड्राइव सीमा रेषेच्या बाहेर, लॉंग ऑफ सीमा पार. हा येतोय षटकार. चार चेंडू अजूनही शिल्लक आहेत. औपचारिक शिल्लक या मॅच मध्ये. बॅटच्या टो एंडला चेंडू लागतोय आणि मिळते फक्त आणि फक्त एकच धाव. 3 चेंडू शिल्लक आहेत. मोरेश्वर तरे आणि नदीम ही जोडी आहे. आणि पुन्हा एकदा येतो हा डॉट बॉल. दोन चेंडू शिल्लक आहेत. जयेश, क्या बात आहे. अजून एक टायमिंग चांगला आहे. या फटक्यावरती देखील मिळतील 6 धावा. षटकार. 1 चेंडू शिल्लक आहे. औपचारिकता शिल्लक आहे. विजय आणि पराभवामधील अंतर नक्कीच कमी करून जाईल तो म्हणजेच हा षटकार. आणि पुन्हा एकदा शेवट गोड केलेला आहे. पुन्हा एकदा षटकार लगावला आहे मोरेश्वर तरेने आणि सामना होतोय फिनिश आणि सामना जिंकलेला आहे. चेंज द गेम वडवली बी या टीमने सलग 2 सामने जिंकलेत आणि संघ दाखल होतोय पुढच्या फेरीमध्ये. क्वार्टर फायनलचा सामना असेल शिवशक्ती कडाव विपक्ष चेंज द गेम वडवली बी आणि सामना असेल 4 षटकांचा. प्रत्येक दिवशी शेवटचा सामना क्वार्टर फायनलचा सामना 4 षटकांचा होईल याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. कारण की मॅन ऑफ द सिरीज साठी नक्कीच 3000 रुपये आहेत. उत्कृष्ट फलंदाज उत्कृष्ट गोलंदाज साठी 1000 रुपये आहेत. धमाका